everyone. In last lecture we have seen about the article 29 and its subclause 2. आता आपण article 30 पाहूया. Right of minorities to establish and administer educational institutions. Right of minorities, प्रत्येक minority institution अधिकार आहे की to establish निर्मिती करणे आणि administer म्हणजे चालवणे educational institution. इथं कुणीही आपला धार्मिक institution उभं करू शकतं आणि ते चालू शकतं. ओके, पहिलं, all minorities whether based on religion or language shall have the right to establish and administer educational institutions of their own choice. ते आपल्या own choice नुसार educational institution स्थापन करू शकतात. The state shall not to granting aid to educational institutions discriminate against any educational institution on the ground that it is under the management of a minority whether based on religion or language. स्टेट हे आहे, हे मदत करायला, एड द्यायला नाकारू शकत नाही की हा या धर्माचा आहे, तो त्या धर्माचा आहे म्हणून एड देणं किंवा मदत करणं नाकारू शकत नाही. ओके, आता आपण पाहूया व्हॉट इज द मायनॉरिटी. मायनॉरिटीचा खरा अर्थ काय होतो ते पाहूया. हा दिलेला आर्टिकल 30 सबक्लॉज 1 मध्ये uses the term linguistic or religious minority. काय वापरलेलं आहे? लिंग्विस्टिक, भाषिक मायनॉरिटी किंवा रिलिजियस म्हणजे धार्मिक मायनॉरिटी. बट व्हॉट इज मायनॉरिटी इज नॉट डिफाइंड अंडर आर्टिकल 30 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आर्टिकल 30 खाली मात्र हे डिफाईन कुठेही केलं गेलेलं नाही. केस दिलेली आहे इन रे केरला एज्युकेशनल बिल एअर 1958 ची केस आहे, सुप्रीम कोर्टाची केस आहे. द सुप्रीम कोर्ट ऑब्झर्व दॅट while it is easy to say that a minority means a community which is numerically less, underline करा, numerically less than 50%. हे फार सोपं आहे की आपण काय म्हणतो मायनॉरिटी म्हणजे काय? ज्यांची संख्या 50% पेक्षा कमी आहे, ज्यांचं पॉप्युलेशन 50% कमी आहे, ते सगळेजण मायनॉरिटीमध्ये येतात. In yesterday's lecture, we have seen about Article 29 and 30. Okay, now we'll see about the. Actually, I'm reading Article 30 again to continue our lecture. Article 30 says that right to minority to establish and administer educational institutions. हा right to minority, मायनॉरिटीला हा राईट दिलेला आहे. काय एस्टॅब्लिश करायचं आहे यांनी? एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स यांनी एस्टॅब्लिश करण्याचा अधिकार यांना दिलेला आहे मायनॉरिटीजला. ऑल मायनॉरिटीज वेदर बेस्ड ऑन रिलिजन ऑर लँग्वेज, कुठली मायनॉरिटी असू दे जी बेस्ड आहे कशावर? रिलिजनवर किंवा लँग्वेजवर. शॅल हॅव द राईट टू एस्टॅब्लिश अँड ॲडमिनिस्टर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन ऑफ देअर ओन चॉईस. ते काय करू शकतात? ते त्यांच्या ह्याच्यानुसार आपल्या पद्धतीची एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनची स्थापना करू शकतात आर्टिकल 30 नुसार. द स्टेट शॅल नॉट टू ग्रँटिंग एड टू एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन डिस्क्रिमिनेट अगेन्स्ट एनी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन ऑन द ग्राउंड दॅट इट इज अंडर द मॅनेजमेंट ऑफ मायनॉरिटी. स्टेट जे आहे ते कुणालाही मदत करणं नाकारू शकत नाही, फक्त एवढ्याच कारणासाठी की ती मायनॉरिटी चालवतात, मायनॉरिटी ग्रुप चालवतो म्हणून त्यांना कुठल्याही पद्धतीचा नकार दिला जात नाही. स्टेट प्रत्येक इन्स्टिट्यूशनला काय करत असतं? एड पुरवत असतं, म्हणजेच मदत करत असतं. ओके, वेदर बेस्ड ऑन रिलिजन ऑर लँग्वेज, मग कुठलेही असू दे, रिलिजनची मायनॉरिटी असू दे किंवा लँग्वेजची मायनॉरिटी असू दे, त्याला स्टेट मदत करत असतं. ओके, हे झालं आर्टिकल 30. आता व्हॉट इज मायनॉरिटी? मायनॉरिटी म्हणजे काय? मायनॉरिटीची कन्सेप्ट काय आहे? आपण नेहमी म्हणतो मायनॉरिटीवर अत्याचार होतो, मायनॉरिटीवर हे होतं. व्हॉट इज द मिनिंग ऑफ मायनॉरिटी अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन? आता मायनॉरिटी म्हणजे पहा, आर्टिकल 30 सबक्लॉज 1 मध्ये दिलं आहे, uses the term linguistic or religious minorities. But what is the minority is not defined under Article 30 of the Constitution. मायनॉरिटीची कन्सेप्ट दिलेली आहे, बट डेफिनेशन दिलेली नाही अंडर आर्टिकल 30 सबक्लॉज 1 मध्ये. याच्यासाठी एक केस आहे इन रे केरला एज्युकेशन बिल एअर 1958 ची केस आहे सुप्रीम कोर्टाची. द सुप्रीम कोर्ट ऑब्झर्व दॅट
While it is easy to say that a minority means a community which is numerically less than 50%. हे फार सोपं आहे. आपण काय म्हणतो, ज्यांची संख्या कमी ते मायनॉरिटी, जे 50% पेक्षा कमी आहेत ते मायनॉरिटी खाली येतात. फार सोपं आहे असं बोलणं. Whether the important question is whether 50% of the entire population of India or state or a part thereof. मग कुठलं 50% घ्यायचं? भारताची जी लोकसंख्या आहे त्याची 50% असायला पाहिजे, स्टेटची जी लोकसंख्या आहे त्याच्या 50% असायला पाहिजे, की ज्या ठिकाणी ते लोक रिसाईड झाले त्या ठिकाणची लोकसंख्या 50% पेक्षा कमी असायला पाहिजे. हे कळायला पाहिजे आपल्याला. ओके, सो इट इज पॉसिबल दॅट कम्युनिटी मे बी इन मेजॉरिटी इन अ स्टेट. पहा, बऱ्याच वेळा असं होतं की कम्युनिटी मेजॉरिटी असते त्या स्टेटमध्ये, इन अ मेजॉरिटी ऑफ द स्टेट बट इन अ मायनॉरिटी इन द होल ऑफ इंडिया. एक कम्युनिटी आहे त्या स्टेटमध्ये ती मेजर असते, पण संपूर्ण देशाच्या तुलनेमध्ये ती कशी असते? मायनर असते, मायनॉरिटी खाली येते. ओके, अ कम्युनिटी मे बी कॉन्सन्ट्रेटेड इन अ पार्ट ऑफ स्टेट अँड मे दस इन द मेजॉरिटी देअर. ज्या विभागात आपण राहतो तिथली मेजॉरिटी असेल त्या लोकांची, पण संपूर्ण देशाचा जेव्हा आपण विचार करू त्यावेळेस ती कम्युनिटी कशी येणार आहे? मायनॉरिटी खाली येणार आहे. सो इफ द स्टेट लॉ मेड फॉर एंटायर, दॅट इज होल स्टेट, एक स्टेट लॉ बनतोय संपूर्ण स्टेटसाठी, द मायनॉरिटी मस्ट बी डिटर्मिन विथ द रेफरन्स टू द एंटायर स्टेट पॉप्युलेशन. जेव्हा आपण एखाद्या स्टेटसाठी कायदा बनवतो आहोत तेव्हा संपूर्ण स्टेटमध्ये त्या लोकांची संख्या किती आहे, 50% पेक्षा कमी आहे की नाही याचा विचार करता येतो. इन सच अ केस, any community, linguistic or religious, which is numerically less than 50% of the entire state population will be regarded as a minority for the purpose of Article 30 subclause 1. Article 30 subclause 1 काय सांगते की त्या एंटायर स्टेटच्या एंटायर पॉप्युलेशनचा विचार केला जाईल. त्या एंटायर पॉप्युलेशनमध्ये जर या समाजाची किंवा या संप्रदायाची संख्या 50% पेक्षा कमी असेल तर ते मायनॉरिटी खाली येतील. ओके, दस द ख्रिश्चन कम्युनिटी बिंग 20% ऑफ द पॉप्युलेशन इन केरला इज अ मायनॉरिटी देअर. पहा आता, केरळामध्ये 20% पेक्षा कमी ख्रिश्चन लोक राहतात म्हणून ते तिथं मायनॉरिटी आहे संपूर्ण केरळाच्या दृष्टीने. महाराष्ट्रामध्ये मुस्लिम लोक कमी राहतात, ख्रिश्चन लोक कमी राहतात म्हणून ते मायनॉरिटी खाली येतात. पण याच्या विरुद्ध काश्मीरमध्ये मुस्लिम लोक हे मेजॉरिटीमध्ये आहेत, कारण की मुस्लिम मेजॉर आहेत आणि हिंदू तिथं कसे आहेत? मायनर आहेत. म्हणजे संपूर्ण स्टेटचा विचार करून त्या ठिकाणी जर त्या संप्रदायाची लोकसंख्या ही 50% पेक्षा कमी असेल देन ओनली दे कम्स अंडर द मायनॉरिटी. ओके, मग तो लॉ कुणासाठी आहे? संपूर्ण भारतासाठी आहे, तो विचार केला जाईल. संपूर्ण स्टेटसाठी आहे, तो विचार केला जाईल. त्यावरून मायनॉरिटीज ठरवल्या जातात. ओके, हे कळालं तुम्हाला? हे कुठल्या केसमध्ये सांगितलंय? इन रे केरला एज्युकेशन बिल याच्यामध्ये सांगितलेली कन्सेप्ट आहे. सो आता पुढची केस आहे इन अजीज भाषा वर्सेस युनियन ऑफ इंडिया, 1968ची केस आहे. आणि दुसरी केस आहे, दोन्ही केसमध्ये एकच सांगितलेलं आहे. इन DAV कॉलेज जालंधर किंवा जालंधर वर्सेस स्टेट ऑफ पंजाब, 1971ची केस आहे. सो हियर युनिव्हर्सिटी प्रिस्क्राईब पंजाबी लँग्वेज इन गुरुमुखी स्क्रिप्ट. पाहता, युनिव्हर्सिटीने प्रिस्क्राईब केलं कुठली लँग्वेज? पंजाबी भाषा. पंजाबी लोकांची स्क्रिप्ट कशी आहे? जशी आपण मराठी बोलतो त्याची स्क्रिप्ट कशी आहे? आपले आ आई लिहितो त्याला स्क्रिप्ट बोलतात. ओके, तर गुरुमुखी नावाची स्क्रिप्ट आहे त्यांची, वेगळी भाषा. किंवा उर्दूची स्क्रिप्ट वेगळी असते, अरबीची स्क्रिप्ट वेगळी असते, तशी गुरुमुखी नावाची एक स्क्रिप्ट आहे. ॲज द एक्सक्लुझिव्ह मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन अँड एक्झामिनेशन, त्या युनिव्हर्सिटीने काय केलं? पंजाबी भाषा तर लागू केली, पण ती कुठल्या स्क्रिप्टमध्ये केली? गुरुमुखी स्क्रिप्टमध्ये केली. DAV कॉलेज वॉज वन ऑफ द कॉलेज विच वेअर एडेड बाय द पंजाब युनिव्हर्सिटी. हे जे कॉलेज आहे याला पंजाब युनिव्हर्सिटी एड करते, म्हणजे मदत करते. द कोर्ट हेल्ड दॅट द राईट ऑफ द मायनॉरिटी टू एस्टॅब्लिश अँड ॲडमिनिस्टर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन ऑफ देअर चॉईस includes the right to have a choice of medium of instruction.
इन SK पाट्रो वर्सेस स्टेट ऑफ बिहारची केस आहे, AR 1970ची सुप्रीम कोर्टाची केस आहे. दॅट अ मायनॉरिटी क्लेमिंग प्रिव्हिलेज अंडर आर्टिकल 30 शुड बी अ मायनॉरिटी ऑफ पर्सन्स रिसाइडिंग इन इंडिया. ही मायनॉरिटी कशी क्लेम केली? शुड बी रिसाइडिंग इन इंडिया, भारतात राहणाऱ्या लोकांचीच मायनॉरिटी मोजली गेली. फॉरेनर्स नॉट रिसाइडिंग इन इंडिया डू नॉट फॉल विदिन द स्कोप ऑफ आर्टिकल 30. ही महत्त्वाची केस आहे. मायनॉरिटी खाली येतात लोक. मग जे लोक आता फॉर एक्झाम्पल केरळामध्ये ख्रिश्चन कम्युनिटी मायनॉरिटी खाली आहे, मग ते केरळामधली मायनॉरिटी कोणाला काउंट केली जाईल? जे केरळामध्ये रिसाईड राहतात त्यांच्यासाठीच केली जाईल. पण जे लोक परदेशी जाऊन स्थायिक झालेत ते मात्र मायनॉरिटीच्या फॅसिलिटीज मिळवू शकणार नाहीत किंवा ते मायनॉरिटीमध्ये गणले जाणार नाहीत. ओके. रेसिडेन्स इन इंडिया अँड फॉर्मिंग द वेल डिफाइंड रिलिजियस अँड लिंग्विस्टिक मायनॉरिटी फॉल्स अंडर द प्रोटेक्शन ऑफ आर्टिकल 30. त्यांनाच ओनली प्रोटेक्शन मिळेल आर्टिकल 30 खाली. ओके. एस्टॅब्लिश अँड ॲडमिनिस्टर या शब्दाचा अर्थ काय होतो? पहा आता. द वर्ड्स ॲडमिनिस्टर अँड एस्टॅब्लिश इन आर्टिकल 30 सब क्लॉज 1 हॅव टू बी रीड टुगेदर. त्या दोघांनाही एकत्र वाचायचं आहे. देअरफॉर मायनॉरिटी कॅन क्लेम अ राईट टू ॲडमिनिस्टर and educational institution only if it has been established by it but not otherwise. Means if they not establish any institution then they have no right to administer. पहा आता. ॲडमिनिस्टर आणि एस्टॅब्लिश आणि एस्टॅब्लिशचा अर्थ काय होतो स्पेशल इंग्लिशमध्ये, आपल्या साध्या इंग्लिशमध्ये, की निर्माण करणे. आणि ॲडमिनिस्टर म्हणजे काय? चालवणे. मग जर एखादी संस्था त्या मायनॉरिटी ग्रुपनी एस्टॅब्लिश केली असेल तर आणि तरच ओनली ते चालवू शकतात, ॲडमिनिस्टर करू शकतात. पण त्यांनी ती संस्था चालू केलेली नाही, त्यांनी ती डेव्हलप केली नाही, त्यांनी काढलेली नाही, तर त्यांना ॲडमिनिस्टर करण्याचा अधिकार नाही. दॅट इज अ रिलिजियस मायनॉरिटी कॅन नॉट क्लेम द राईट टू ॲडमिनिस्टर अँड एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स एस्टॅब्लिश बाय समवन एल्स. ओके. दुसऱ्या कुणीतरी संस्था काढलेली आहे आणि नाव फक्त रिलिजियस असेल तर त्या रिलिजियस इन्स्टिट्यूशनला चालवण्याचा अधिकार त्या संप्रदायाला दिला जाणार नाही. आर्टिकल 30 गिव्ज राईट टू एस्टॅब्लिश अँड ॲडमिनिस्टर एनी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स ऑफ देअर ओन चॉईस. ते त्यांच्या चॉईसने आपले एखादी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन स्थापन करू शकतात. अँड मोल्ड इट ॲज इट थिंग्स फिट. आणि त्याला मोल्ड पण करू शकतात, ते त्याच्यामध्ये कुठलाही बदल घडवून आणू शकतात. अँड इन अकॉर्डन्स विथ इट्स आयडियाज ऑफ हाऊ द इंटरेस्ट ऑफ कम्युनिटी इन जनरल अँड द इन्स्टिट्यूशन इन पर्टिक्युलर विल बी बेस्ट सर्व. त्यांना पाहिजे तशी ती बेस्ट सर्व्हिस करू शकतात, ते मोल्ड करू शकतात, ते त्या इन्स्टिट्यूशनमध्ये बदल करू शकतात, पण त्यांनी ती एस्टॅब्लिश केलेली असावी. दुसऱ्याने एस्टॅब्लिश करून ठेवली आहे आणि तुम्ही जाऊन तिथे ॲडमिनिस्टर करू शकता असं होत नाही. पहा त्याच्यासाठी एक केस आहे. इन SP मित्तल वर्सेस युनियन ऑफ इंडिया AR 1993 ची केस आहे. द सुप्रीम कोर्ट हॅज स्टेटेड दॅट इन ऑर्डर टू क्लेम द बेनिफिट ऑफ आर्टिकल 30 सब क्लॉज 1 द कम्युनिटी मस्ट शो. कम्युनिटीने काय काय शो केलं पाहिजे? पहा. दॅट इट इज अ रिलिजियस ऑर लिंग्विस्टिक मायनॉरिटी. ते रिलिजियस किंवा लिंग्विस्टिक मायनॉरिटी खाली येत असले पाहिजेत. अँड दॅट द इन्स्टिट्यूशन वॉज एस्टॅब्लिश बाय इट. तुम्ही स्थापना केली तर तुम्ही ॲडमिनिस्टर कराल, तुम्ही दुसऱ्याच्या संस्थेत जाऊन इंटरफेअर करू शकत तर नाही. पाहता एक लँडमार्क जजमेंट दिलं याच्यावरचं. फ्रँक अँथनी पब्लिक स्कूल एम्प्लॉईज असोसिएशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया AR 1986 ची केस आहे, सुप्रीम कोर्टाची केस आहे. पहा तुमच्या AIR लक्षात नाही राहिले तरी पण चालतील, पण तुम्हाला लँडमार्क केसेस हे लक्षात ठेवावे लागतील. मग केस लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे? त्याच्या स्टोरीज लक्षात ठेवायच्या आहेत. तुम्ही कधी कधी पेपर लिहिताना इन वन केस लिहून त्याच्या खाली ती स्टोरी लिहू शकता, केससाठी जागा सोडू शकता. कॉमनली सगळ्या केसेस या युनियन ऑफ इंडियाच्या व्हर्सेसच आहेत. पहा आता. फारुख अँथनी पब्लिक स्कूल ही स्कूलची केस आहे. मायनॉरिटीचा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनबद्दल चालले म्हणजे एका स्कूलची केस आहे. एम्प्लॉईज असोसिएशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया. आता या कोर्ट केसमध्ये काय झालं पहा. The Supreme Court held that the statutory measures regulating the terms and conditions of the services of teachers and other employees
of minorities educational institution for maintaining educational standards and excellence are not violative of fundamental right of the minorities. स्कूलमध्ये जे स्टॅट्युटरी मेजर्स आहेत म्हणजे त्या पात्रताचं जे आहे ते अशा पद्धतीने असावं की ज्याच्यामुळं कॉन्स्टिट्यूशनच्या द्वारे दिले गेलेले फंडामेंटल राईट्सचं व्हायलेशन होऊ नये. ओके. So, to administer the educational institution of their choice under Article 30 subclause 1 of the Constitution. ठीक आहे, तुम्ही काढा तुमचे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स, पण तुम्ही जे तिथं पात्रताचं हे लागणार आहेत किंवा जे स्टॅट्युटरी रूल्स लावणार आहेत हे सगळे कशाला धरून असायला पाहिजेत? द कॉन्स्टिट्यूशनला धरून असायला पाहिजेत. ओके. कोर्ट सेड दॅट द एक्सलन्स ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स वुड डायरेक्टली डिपेंड अपॉन द क्वालिटी ऑफ टीचिंग स्टाफ. तुमच्या टीचिंग स्टाफची जशी क्वालिटी असणार आहे ऑफकोर्स तसंच तुमचं एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन रन होत राहणार किंवा तुमची क्वालिटी असणार आहे किंवा एक्सिलन्स असणार आहे तुमची तिथे. ओके. आता रिसेंटली इन PA इनामदार वर्सेस स्टेट ऑफ मद्रास 2005ची केस आहे. वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र PA इनामदार वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. ही केस लक्षात ठेवायची आहे. ही केस इम्पॉर्टंट आहे. Supreme Court has again considered the status of minority educational institution under canopy म्हणजे covering of Article 30. In this case, following important aspects are held down by the court. कोर्टाने याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट दिलेत म्हणून ही केस कशी आहे? लँडमार्क केस आहे. पहिलं, स्टेट कॅन नॉट एन्फोर्स पॉलिसी ऑफ रिझर्वेशन इन मायनॉरिटी स्कूल. तुमची जी रिझर्वेशन पॉलिसी आहे बाहेरच्या स्कूल्समध्ये गव्हर्नमेंट स्कूलमध्ये चालती ती तुम्ही तिथे एन्फोर्स करू शकत नाही. और स्टेट कॅन नॉट डिसाइड कोटा और पर्सेंटेज फॉर ॲडमिशन इन मायनॉरिटी और नॉन मायनॉरिटी अनएडेड एज्युकेशन इन्स्टिट्यूशन. तिथं तुम्ही कोटा पद्धती ॲप्लिकेबल करू शकत नाही. स्टेट कुठलंही जबरदस्ती करू शकत नाही त्यांच्यावर. ओके. मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्स आर फ्री टू ॲडमिट स्टुडंट्स ऑफ देअर चॉईस. ते फ्री असतात. त्यांना जे स्टुडंटला ॲडमिशन द्यायचं असतं त्यांना घ्यायला ते फ्री असतात. इट कॅन बी मॅटर ऑफ इट्स फ्री विल ॲडमिट स्टुडंट्स ऑर नॉन मायनॉरिटी कम्युनिटी. ते मग नॉन मायनॉरिटी कम्युनिटीचे विद्यार्थीसुद्धा घेऊ शकतात पण त्यांची विल असेल तर. ओके. हाऊएव्हर नॉन मायनॉरिटी स्टुडंट कॅन नॉट बी फोर्स अपॉन इट. नॉन मायनॉरिटीचे जे लोक आहेत ते त्यांच्यावर फोर्स करू शकत नाही की आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही घ्या. नो फोर्स ऑन मुस्लिम स्टुडंट्स टू टेक ॲडमिशन आउट ऑफ देअर रिलिजियस स्कूल. किंवा त्या लोकांना आपण जबरदस्ती करू शकत नाही की तुम्ही तुमच्या मायनॉरिटी एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेऊ नका, तुम्ही बाहेरचे जे कॉमन स्कूल्स आहेत तिथं प्रवेश घ्या. फॉर एक्झाम्पल आपण मद्रसा पाहतो की बरीचशी मुस्लिम मुलं मद्रसात शिकत असतात, त्यांनाही तेच एज्युकेशन असतं, बट वी कांट force them to take admission in the simple or common schools. Okay. Then minority educational institutions are not immune from regulatory control of the state. State have control over it. पहा असं जरी म्हटलेलं असेल तरी स्टेटचं संपूर्ण कंट्रोल त्या मायनॉरिटी इन्स्टिट्यूशनवर असतं. स्टेट कॅन ले डाऊन गाईडलाईन्स अँड रूल्स फॉर द मेंटेनन्स ऑफ अकॅडमिक स्टँडर्ड. त्यांचं जर अकॅडमिक स्टँडर्ड नीट नसेल तर इन्स्टिट्यूशन बंद करण्याचा अधिकार सुद्धा स्टेटला आहे. म्हणजे वारंवार त्यांचं इन्स्पेक्शन होतं, तिथं चेकिंग होतं, त्यांचा अभ्यास कसा चालला ते पाहिलं जातं, तिथं ऑडिट होतं. ऑल द थिंग्स आर ॲज लाईक ॲज अदर्स. इट हॅपन्स इन द मायनॉरिटी स्कूल्स ऑल्सो. देन मेजॉरिटी इन्स्टिट्यूशन कॅन रिझर्व एनी नंबर ऑफ मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्स कॅन रिझर्व एनी नंबर ऑफ सीट्स फॉर देअर कॅन्डिडेट. पण मायनॉरिटीचे जे लोक आहेत ते आपल्या विद्यार्थ्यांसाठी, मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी सीट्स रिझर्व ठेवू शकतात, मग ते किती नंबरचे असू देत. आता रिलेशनशिप बिटवीन आर्टिकल 29 and 30. Article 29 subclause 1 and 30 subclause 1 are related to each other. ते दोन्ही रिलेटेड आहेत एकमेकांशी. Article 29(1) speaks about conservation of language, script and culture. पहा आपण आर्टिकल 29 शिकतानाच पाहिलेलं आहे. इथं कॉन्झर्वेशन म्हणजेच सांभाळायचं आहे, कॉन्झर्व करायचं आहे. काय? लँग्वेज, भाषा, स्क्रिप्ट म्हणजे लिपी आणि कल्चरसुद्धा ते काय करतात? सांभाळतात. इट इज डिफिकल्ट टू कॉन्झर्व इट विदाउट एस्टॅब्लिशिंग अँड ॲडमिनिस्ट्रिंग एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. जर तुम्हाला त्यांना जर त्यांच्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन स्थापन करू दिल्या नाहीत तर ते कॉन्झर्व करू शकतील का ती लिपी? नाही करू शकणार. ते कॉन्झर्व करू शकतील का त्यांची भाषा? नाही. मग त्याचा सांभाळ करण्यासाठी त्यांना आर्टिकल 30 खाली स्वतःची एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन स्थापन करण्याची अथॉरिटी दिली गेलेली आहे. सुप्रीम कोर्ट हॅज पॉइंटेड आउट
distinctions between these two articles in many cases. पाहता बऱ्याच केसमध्ये त्याचं डिस्टिंक्शन झाले. आर्टिकल 29 सब क्लॉज 1 आणि 30 सब क्लॉज 1 मध्ये डिस्टिंक्शन मी खाली दिलेलं आहे. ते तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुमचं अख्खं आर्टिकल 29 30 लक्षात राहील. आर्टिकल 21 सब क्लॉज 1 इज जनरल प्रोटेक्शन. सॉरी, आर्टिकल 29 सब क्लॉज 1 is a general protection given to sections of citizens to conserve their language, script and culture. Article 29 हे जनरल आहे, पण Article 30 is a special right. Special right ला underline करा. To minorities to establish educational institutions of their own choice. Okay. It is concerned with language, script and culture. 29. 30 it deals with minorities based on language or religion. Okay. Then it does not deal with education as such. 29 मध्ये एज्युकेशनचा कुठंच उल्लेख नाही, पण आर्टिकल 30 मध्ये मात्र एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन एस्टॅब्लिश करण्याचा अधिकार मायनॉरिटी दिलेला शिवाय एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन एस्टॅब्लिश करून ती चालवण्याचा अधिकार सुद्धा कोणाला दिलेला आहे? मायनॉरिटीला दिलेला आहे. अंडर आर्टिकल 29 सब क्लॉज 1 कॉन्झर्वेशन ऑफ लँग्वेज, स्क्रिप्ट और कल्चर मे बी अनकनेक्टेड विथ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनशी कनेक्ट असायलाच पाहिजे असं नाही. एखादी लिपी जर सांभाळायची असेल तर त्याच्यासाठी स्पेशली संस्था काढण्याची गरज नाही. पण आर्टिकल 30 अंडर आर्टिकल 30 सब क्लॉज 1 कॉन्झर्वेशन ऑफ रिलीजन और लँग्वेज ऑफ मायनॉरिटी इज कनेक्टेड विथ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. इथं कसं सांभाळणार तुमची भाषा, तुम्ही कसं सांभाळणार तुमचं लँग्वेज, तर तुम्हाला एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन थ्रू तुम्ही ते काय करू शकता? कॉन्झर्व करू शकता, प्रसार करू शकता त्याचा. आर्टिकल 29 सब क्लॉज 1 इज अवेलेबल टू मायनॉरिटी ॲज वेल ॲज मेजॉरिटी. ओके, बट आर्टिकल 30 सब क्लॉज 1 इज अवेलेबल ओनली टू द मायनॉरिटीज. ओके, द कन्क्लुजन पाहूया. हे तुम्ही बदलू शकता तुमचं कन्क्लुजन. In this way, Article 29 subclause 1 guarantees to any section of citizen residing in any part of India having a distinct language, script or culture of its own the right to conserve the same. Article 15 of the Constitution also prohibits discrimination on grounds of religion, race, caste, sex or place of birth. Article 15 protects all citizens against the state, whereas the protection of Article 29 extends against state or anybody else who denies the right to conform by it. Article 15 सांगतं की नो प्रोहिबिशन, कुठल्या पद्धतीचं डिस्क्रिमिनेशन केलं जाणार नाही तुमच्यामध्ये. पण आर्टिकल 29 सांगतं की तुमचं प्रोटेक्शन केलं जाईल. तुम्ही तुमच्या संप्रदायाच्या तुमच्या जे कल्चर आहे त्याला तुम्ही काय करू शकता? कॉन्झर्व करू शकता. Article 15 protects all citizens against discrimination generally, while Article 29 is the protection against the particular species of wrongs such as denial of admission into educational institution. Article 15 gives general right to minority as well as majority. Article 29 it gives special right to citizens for admission into educational institutions maintained by state aid. In this way, Article 15, 29, 30 is made for the benefits of the citizens. Okay, and in this way we have finished our cultural and educational rights, Article 29 and 30. Thank you.